ही अशीच एक स्लिंग बॅग आहे. म्हणजे ही मी का वापरते, ह्यातलं सामान मी ह्यात ठेवू शकते, पण तरी मला ह्याच्यात हवं आहे कारण मला हँडी हवं आहे सगळं, म्हणून मी घेऊन फिरत असते. कोणाकडे चुकून राहायला गेले, मी लेट झाला वगैरे, तर माझ्याकडे माझं स्किन केअर आहे. म्हणजे मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. म्हणजे कितीही जगाच्या पाठीवर कुठेही असेल, कितीही वाजू दे. मला एक पेन्सिल सापडली जी इतकी कमाल होती, म्हणजे अशी वुडन होती आणि ती कलर पेन्सिल होती, खूप फॅन्सी होती. तर मी तिथून ढापून आणली. नमस्कार, मी विजया बाबर, म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी कमळी. आणि आज तुम्ही आला आहात व्हॉट्स इन माय बॅग ह्या सेगमेंटमध्ये. माझ्या बॅगमध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. उगाच असतं माझ्याकडे खूप सामान, मला सगळं घेऊन फिरायचं असतं माझ्यासोबत. सो त्यामुळे ही एक आहे, एक टोट बॅग असं म्हणाल, छान. ही टिफिन बॅग आहे आणि ही अशीच एक स्लिंग बॅग आहे. म्हणजे ही मी का वापरते, ह्यातलं सामान मी ह्यात ठेवू शकते, पण तरी मला ह्याच्यात हवं आहे कारण मला हँडी हवं आहे सगळं, म्हणून मी घेऊन फिरत असते. सो मला स्लिंग बॅग्स खूप आवडतात. मी इन जनरल बाहेर कुठे फिरत असेल तर स्लिंग बॅग्सच कॅरी करते. पण याआधी मी जेव्हा शूट करायचे तेव्हा मी ही वाली बॅग घेऊन फिरायची, अशी जी आपली असते बॅकपॅक ती. कारण कसं खांद्यावरती, दोन्ही खांद्यावरती जोर येतो आणि मग ते खूप इझी पडतं असं. पण मला असं रिअलाईज झालं की मी खूप फारच शाळेतली मुलगी वाटायला लागले. सो आपण जरा अपग्रेड करूया स्वतःला, आणि मग तेव्हापासून मी टोट बॅग वापरायला लागले. त्यातही टोट बॅग्स मला मनासारखे अजून सापडत नाहीत. मला मोठ्या आवडतात खूप, कारण मला खूप सामान लागतं. त्यातल्या त्यात ही बॅग, टोट बॅग जी वेबसाईटची आहे ती मला सापडली आहे, जी खूप आहे मोठी आणि त्यात खूप सामान बसतं. ह्याची एक गोष्ट सांगते की ही मी ॲक्च्युली ब्लॅक कलरमध्ये घेतलेली, आणि ती ब्लॅक कलरची बॅग माझी, येस माझा फॅन पण आहे ती माझी ब्लॅक कलरची जी बॅग, सेम याच्यामध्ये सेम ब्लॅक बॅग होती. सो ती थोडीशी इथून फाटली आणि मग सेम माझ्या वहिनीने ही बेज बॅग घेतली. सो मी ती घरी ठेवून आले आणि तिला सांगितलं की तुझी बॅग घेऊन जाते, आणि मी तुझी बॅग घेऊन आली. तर आपण या टोट बॅगपासून सुरुवात करूया. पहिले तर हे छान सॅनिटायझर आहे माझं. हे प्रत्येक बॅगला असतं माझ्या 2 सॅनिटायझर. हे जे 4 नंबर जे दिसतंय तुम्हाला, हे जे स्टिकर आहे ते मी अजिबात काढलेलं नाही, कारण हे लावलं आहे आनंद म्हणून माझा जो मित्र आहे आपल्या लक्ष्मी निवासमध्ये जो आहे. सो आनंदचा मुलगा आहे छोटा, अथांग. त्यांच्याकडे मी राहायला होते थोडे दिवस, तेव्हा अथांगने रँडम येऊन माझ्या सॅनिटायझरला हे 4 नंबरचं स्टिकर जे स्पार्कली आहे ते लावलं आणि मी ते तसंच ठेवलं. मला ते खूप क्यूट वाटलं. क्लिप तर काय प्रत्येक मुलीकडे असतोच. सो ही बॅग अशी तशी खूप मोठी आहे, पण याला खण नाही आहे तसे ॲज सच. फक्त इथे 2 खण आहेत. ते 2 खणात काय मी तुम्हाला दाखवते. माझा कोंब आहे, सॅनिटरी नॅपकिन्स, माझे जे मेडिसिन्स जे आहेत डेलीचे ते, परत एक टेलकोम, मेडिसिन आणि माझी लाडाची मानाची पेन्सिल. सो ह्या पेन्सिलचं खूप महत्त्व आहे. ह्याच्या आधी मी नॉर्मल पेन्सिल वापरायची. मग मला वाटलं की नाही, पेन्सिल म्हणजे मला स्क्रिप्टवरती मार्किंग आणि हे सगळं करायला लागतं. सो मला असं वाटलं की नाही, आपल्याकडे जर पेन्सिल काहीतरी जरा फॅन्सी पेन्सिल हवी. तर मी एकदा ओशनच्या आमच्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसला गेलेले दादरला. तर तिथे मला एक पेन्सिल सापडली जी इतकी कमाल होती, म्हणजे अशी वुडन होती आणि ती कलर पेन्सिल होती, खूप फॅन्सी होती. तर मी तिथून ढापून आणली. मग मी येऊन सांगितलं सगळ्यांना की मी तिथून पेन्सिल ढापली आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर सगळे मला विचारलं की पेन्सिल कसली भारी, खूप भारी आहे, भारी. एका आठवड्यातच सगळ्यांनी बोलून त्याची निप तुटली आणि ती पेन्सिल गायब. तर त्याच्यानंतर मला असं झालं की मला पेन्सिल हवी आहे, पण मला फॅन्सी तशीच पेन्सिल हवी. मी त्यांना सांगितलं, पण ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही ऑफिसला जाऊ तेव्हा तुझ्यासाठी घेऊन येऊ, पण तोपर्यंत धीर नाही आहे मला. सो मला पेन्सिल, आणि नॉर्मल पेन्सिल मला वापरायची नव्हती. तर मग मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं, या बड्डे गिफ्ट तुला, माझा बड्डे आता रिसेंटली झाला, तर ते म्हणाले की तुला बड्डेला गिफ्ट काय आहे. म्हणजे मला काही नको, मला फॅन्सी पेन्सिल हवी आहे. तर माझ्या एका फ्रेंडने अख्खा एक बॉक्स, ही जम्बो पेन्सिल आहे, ही जी मोठी दिसते. सो ही अख्खा अप्सराचा जम्बो पेन्सिलचा बॉक्स मला आणून दिला. सो आता मी जी मला वाटतं लाईफ टाईम चालेल. खूप पेन्सिल्स येतात आणि खूप मोठी स्टोरी झाली, पण ठीक आहे. सो नेक्स्ट आहे हे 1 पाऊच, हे 2 पाऊच. सो हे दोन्ही माझे, आणि अजून एक आहे, एक 3 पाऊच छोटंसं. सो हे 2 जे आहेत ते माझे मेकअप पाऊचेस आहेत. सो हा मोस्टली तरी सेटवरती असतो, आणि ह्याच्यात जे मी रेडी होताना लागतं ते, आणि त्याच्यानंतर मग हा बॅगमध्येच असतो. सो ह्याच्यात अख्खं मेकअप आहे, बेसपासून ते लिपस्टिकपासून, ब्रशेसपासून. तर हा पाऊच मला आमच्या इलाताईंनी दिलेला आहे दिवाळी गिफ्ट म्हणून. सगळ्यांना त्यांनी पाऊचेस दिले. सो हा मला पाऊच तो मी आता वापरायला काढला आहे. कमळीची टिकली जी आहे ती,
आहे ह्याच्यात, खूप गोष्टी आहेत. कॉम्पॅक आहे, माझी बेस पॅलेट आहे ती दादाकडेच आहे, मेकअप दादाकडे. मस्कारा, तुपांजन कधी रडायला लागतं सीनमध्ये तर, एक ब्रॉन्झर आहे. अजून काय आहे आपल्याकडे, खूप साऱ्या लिपस्टिक्स आहेत, काजळ आहे, ब्रशेस आहेत, आयब्रो आहे. आणि अजून एक मानाची गोष्ट आहे माझ्याकडे, मी सगळ्यांना मान देते म्हणजे माझ्या आवडत्या गोष्टींना. हे ब्लश आहे, जे फुटलेलं दाखवू तुम्हाला कसं फुटलं आहे, चुकून कोणाकडून फुटलं आहे माहिती नाही, पण मला खूप दुःख झालं आहे त्याचं, थोडंसं झालं पण ठीक आहे, इट इज ओके. हे अशा प्रकारे इतकं कमालीचं फुटलेलं आहे, पण मी ते वापरणार, असं वेस्ट नाही जाऊ द्यायचं कारण नवीनच होतं ते असं. सो माझं लिप बाम जे आहे माझं खूप लाडकं, सापडत नाही मला. सो हे लिप बाम आहे, ते आता ऑलमोस्ट संपत आलं. सो बॅकअप माझ्याकडे रेडी आहे दुसऱ्या बॅगमध्ये. सो लनेशचं हे लिप बाम आहे, तर त्याचं तिसरं बॅकअप जे आहे, जे रात्री घरी स्किन केअर केल्यावरती लागतं, तेही त्या माझ्या स्किन केअर बॅगमध्ये मी मोस्टली कधी कधी कॅरी करते, कारण की कुठेही कोणाकडे चुकून राहायला गेले, मी लेट झाला वगैरे, तर माझ्याकडे माझं स्किन केअर आहे, म्हणजे मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. ते मेकअप काढल्याशिवाय रात्री मी झोपूच शकत नाही आणि स्किन केअर केल्याशिवाय मी झोपू शकत, म्हणजे कितीही जगाच्या पाठीवर कुठेही असेल, कितीही वाजू दे. सो ते मोस्टली जेव्हा असं मला वाटलं की सकाळी की आज रात्री आपण कुठेतरी राहणार आहोत कोणाकडे, तर मी ते बॅगेत टाकून ठेवते. आत्ता सध्या तरी मी इथून घरीच जाणार आहे, त्यामुळे ते कॅरी नाही केलं. त्यातही वेगळं स्लीपिंग मास्क लेनेशचं आहे, ते मी वर्षानुवर्ष माझं फेवरेट आहे त्यामुळे. आणि मी सगळ्यांना सांगितलं ते, सगळ्यांना मी माझ्या ज्या गर्ल बेस्टीज आहेत त्या सगळ्यांना मी त्याचं मिनिएचर्स किंवा काहीतरी देऊन त्यांना प्रेमात पडलं आणि ते आता त्या वापरायला लागलं, त्यामुळे मी असं कामाला लावत असते सगळ्या गर्ल्सला माझ्या. सो हे ह्याच्यात ते होतं. ह्या पाऊचमध्ये आय डोंट नो, मी पिंक अशी गर्ल अशीवाली नाही आहे, पण मला मोठं पाऊच हवं होतं आणि मिनिसोमध्ये मला हे सापडलं, त्यामुळे हे पिंक पाऊच आहे माझ्याकडे. ह्यातही अजून ब्रशेस आहेत. सो ह्याच्यात जे ब्रशेस आहेत ते स्टार्टिंगला सकाळी लागतात, त्याच्यानंतर लागत नाहीत असे. माझी बनाना पावडर आहे, माझं आयलॅश कलर आहे, माझं हे फाउंडेशन आहे जे मी वापरत नाही शूटला, पण कधी जर इथून कुठे बाहेर जायचं असेल तर मी तो कॅलॉनचा बेस वापरत नाही नॉर्मल आयुष्यात. सो मी फाउंडेशन हँडी ठेवते, सो दॅट कुठे जायचं असेल तर पटकन आपण मेकअप करून जाऊ शकतो. मेकअप फिक्सर आहे. आणि ही अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे आहे इन्स्टंट ब्रश क्लीनर आहे. म्हणजे मेकअप ब्रशेस जे आपले खराब होतात, सो मला सवय की मी 3-4 दिवसाने तरी ह्याने वॉश करून आणि मग 1-2 आठवड्याने ॲक्च्युली साबणाने वॉश करून मी ते वापरते, कारण क्लीन ब्रशेस व्हायला पाहिजे, स्किन छान राहते. सनस्क्रीन आहे एक, आउटडोअर शूटिंगला गेलं तर आपल्याला ब्रशेस आहेत, परत प्रायमर आहे, सॅनिटायझर परत वन मोर. हे मी स्पेशली आमच्या मेकअप दादासाठी सॅनिटायझर ठेवलेलं आहे, कारण की त्याला ते मला खूप असं आहे की मेकअपच्या आधी स्वच्छ हात पाहिजे. धुवायला जाऊन हात धुवून येईपर्यंत म्हटलं की ठीक आहे मी सॅनिटायझर ठेवते. सो हे त्याच्यासाठी फक्त तो वापरतो ह्याच्यातला, आणि ह्याच्यातच असतं ते परत. सो हे 2 पाउचेसचं झाले, अजून बरंच आहे त्याच्यात, पण ठीक आहे, ते मेकअपच सगळं मेकअपच आहे. सो हे एक पाऊच आहे ज्यात रँडम गोष्टी आहेत, ॲब्सोल्यूट, म्हणजे त्याला सेन्सच बनत नाही. आधी हे मी वापरायचे, पण मग नंतर माहिती नाही मी वापरणं बंद केलं. पण रँडम गोष्टी आहेत, म्हणजे काही खूप सारे चिल्लर आहे त्यात. एक एक्स्ट्रा पेअर ऑफ कानातले आहेत, माझे पासपोर्ट साईज फोटोज आहेत, ह्यात स्वामी आहेत, म्हणजे रँडम नाही आहेत, म्हणजे स्वामी आहे त्याच्यात. 2 असे हे काय म्हणू शकतात, हँड स्टॅक आपण जे काढतो, थँक्स आशा, ते आहेत असे छान. माझी फ्रेंड आहे, मेडिसिन पण आहे त्याच्यात आणि टिश्यू पेपर आहेत. सो माझी फ्रेंड आहे गायत्री म्हणून, स्कूलची, तिचा ब्रँड आहे ज्वेलरीचा, गाका ज्वेल्स म्हणून, ती डिझायनर पण आहे. सो तिच्या हे ब्रँडचं, हे नाही, हे तिच्या ब्रँडचं आहेत, म्हणजे ते अँटी टार्निश, वॉटर रेजिस्टन्स वगैरे सगळं आहे. त्यामुळे मला ते बरं वाटतं की ते रस्ट नाही होत आणि बरं पडतं. खूप सुंदर आहे, तुम्ही चेकआउट करू शकता तिची ज्वेलरी. येस. सो ह्या पाऊचमध्ये हे रँडम स्टफ्स होते, स्वामी सोडून. नेक्स्ट आहे पंखा. आत्ताच तो आता म्हणजे जसं की हे पंखा असतो, पण मी ते सेटवरती न्यायला विसरते. म्हणजे मेकअप दादाच म्हणतो की प्लीज मॅम पंखा घेऊन या ना, तुमचं मेकअप जो निघायला लागला प्लीज. सो असं पंखा तो खूप घाण झालेला, तो आता छानपैकी क्लीन करून आणलेला आहे. पंखा आहे आता, कारण खूप गरम व्हायला लागलं आहे. एक बॉडी बटर आहे प्लमचं. हेल्दी स्नॅक, आता तुम्हाला
आमच्या सेटवरती सगळे म्हणतात की माझ्याकडे खूप स्नॅक्स असतात, मला खूप स्नॅक्स आवडतात, पण ते सगळे हेल्दी असतात, म्हणजे बेक्ड असतात किंवा पॉप्ड असतात किंवा ते स्पिनिच, आता हे जसं स्पिनिच लेंटर म्हणजे डब्बा वेगळा आहे हा, पण आतलं जे आहे ते बेक्ड आहे सगळं. सो हे पण सगळं असं मिक्सचर ऑफ आहे. सो मी खूप असं मंचिंगला, पण कधी कधी मला ते खायला वेळ मिळत नाही, ते असंच असतं, कोणीतरी खात असतं, सगळ्यांना आवडतं, त्यामुळे मी ठेवते तरी ॲटलिस्ट. सो हे आहे माझी बॉटल आहे. माझी बॉटल पण मानाची आहे, सो मला त्यालाही मान द्यायला खूप आवडतो. सनस्क्रीन स्प्रे आहे जो त्यात असतो, जो असाच आता पडला आहे. अजून एक मेन गोष्ट, हे कॉटन पॅड्स आणि माझं हे मायसेलर वॉटर मेकअप रिमूव्हर. सो हे माझ्या बॅगेत असतं, ते निघत नाही कधीच बॅगेतून बाहेर. नेक्स्ट आहेत 1 2 3 आहेत सध्या तरी. हा मिस्ट आहे, जो हा बाथ अँड बॉडी वर्कचा किंगडम नावाचा एक मिस्ट आहे, जो मी खूप वर्षाआधी वापरायचे, मग मी मध्ये बंद केलं, पण मला असं झालं की मला आठवण आली त्याची, मग मी परत सुरू केलं. सो बाथ अँड बॉडी वर्कचे खूप मिस्ट माझ्याकडे आहेत आणि ते खूप छान रिफ्रेशिंग आहेत. डिओ आहे आणि अजून एक हा सॉल्व द जेनरोचा हा एक अजून एक मानाची गोष्ट माझ्याकडे आहे, ज्या ॲक्च्युली ज्यांच्यावरती खूप जास्त पैसे खर्च झाले त्या मानाच्या गोष्टी आहेत माझ्याकडे, असं मी म्हणेन, त्यांना मान देते मी जास्त. सो हा इतका सुंदर असा हा फ्रेग्रेन्स आहे. जर तुम्ही खूप अशा नॉट सो व्हॅनिला, नॉट सो बटर स्कॉच किंवा नॉट सो असा कुकी एखाद्या बेकरीमधून बाहेर येऊन तुम्हाला कसा स्मेल येतो, छान माइल्ड असा, एकदम हे नाही, तो तसा त्याचा स्मेल आहे छान. सो तुम्हाला आवडत असेल तुम्ही प्लीज हा चेकआउट कराल, तुम्हाला खूप आवडेल आणि तो खूप लॉंग लास्टिंग आहे. सो हा स्पेशल असं कधी कुठेतरी बाहेर पटकन जायचं असेल तर हा आहे. आणि डिओ घामाला तर आहे. आणि हे त्यानंतर आहे हे बॅग आहे, त्याच्यात मी एक्स्ट्रा कॅरी कपडे करते, सो दॅट अगेन कुठेतरी थांबावं लागलं किंवा काहीतरी असेल तर. माउथ फ्रेशनर आहे लिस्ट्रिनचं आणि स्कार्फ आहे. दॅट्स इट. ह्या बॅगमध्ये एवढंच गोष्टी तुम्हाला बघायला मिळाल्या आहेत. सो ही बॅग खूप जुनी आहे, खूप 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 जुनी आहे. मी जसं म्हणाले की ह्याचं सामान मी आधी बसवायचे, पण आता मला झालं की आता आपण जरा हँडी ठेवूया सामान, म्हणजे ह्याच्यातून पटकन काढता येतं, जसं की पॉवर बँक, चार्जर फोनचा, लिप बाम, जसं मी म्हणाले बॅकअप ठेवला आहे लिनेशचा. सो हा तो लिप बाम आहे बॅकअप. टिश्यू पेपर सगळीकडे तुम्हाला सापडतील, मला टिश्यू पेपर्स लागतात आपल्याला. एक हँड क्रीम आहे, एक लिपस्टिक आहे रँडम, ती अशीच कधीतरी वापरायला लागली आपल्याला तर. अजून एक लिपस्टिक आहे, ओके, अजून एक लिपस्टिक आहे. सो ही जी लिपस्टिक आहे ती माझी फेवरेट शेड आहे, हा मेवलिनचा काहीतरी मोर मॉव्ह नावाची. सो ती मी कमळीसाठी, म्हणजे आजपर्यंत मी जेवढे कॅरेक्टर केले तेवढं वर्षानुवर्ष मी हीच त्या कॅरेक्टर्सला वापरते, कारण की एकदम सटल असा पिंक आहे तो, आणि तो असं लावल्यासारखंही नाही, न्यूड पिंक म्हणू शकतो. त्यामुळे ते सगळ्या कॅरेक्टर्सला जाते, त्यामुळे आजपर्यंत जेवढे कॅरेक्टर्स केले त्या सगळ्याला ही लिपस्टिक वापरली गेलेली आहे. दुसऱ्या खणात स्क्रंची, मास्क, माझं हे कार्डचं होल्डर, चावी, घराची किल्ली, आणि नुकतंच आत्ताच ह्याच्यात ॲडिशन झालं, हे माझ्या दादाने मला भाऊबीजचं गिफ्ट म्हणून H&Mचं गिफ्ट कार्ड दिलं आहे. सो दॅट की तू टेन्शन नको, तुला जे हवं ते तू घेऊ शकते, ह्याचं कार्ड दिलेलं आहे. असं आहे. आणि एअरपॉड्स माझे हे खूप फार क्यूट आहे. एअरपॉडचा केस माझं खूप जुने एअरपॉड्स आहेत, त्यामुळे खूप घाण आहेत ते थोडंसं, ठीक आहे. सो हे एअरपॉडचा केस आहे, एअरपॉड्स आहेत. आणि माझं कॉम्पॅक आहे, अगेन मानाचं कॉम्पॅक्ट, आणि एक पफ ठेवलेला आहे. सो हे वाला कॉम्पॅक्ट, ते जे दुसरं जे त्या बॅगमध्ये होतं ते कॉम्पॅक्ट मी शूटसाठी वापरते मॅक्सचं, आणि हे शाली टेलबरीचं माझं डेली यूजसाठी, मी डेली म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल आणि त्याच्यातलं लागलं, किंवा खूप इन जनरलच असं थोडं परावल असं वाटलं छान असं प्रेझेंटेबल, तर हे नुसतं लावलं तरी खूप छान बसतं. सो या बॅगेतलं सामान एवढंच आहे सध्या. कोणाची बॅगस्टाईल आवडते? असं स्पेसिफिक अशी कोणाची नाही, पण मला इन जनरल बॅग्स आवडतात, त्यामुळे असं मला बॅग्सचं कलेक्शन करावंसं वाटेल असं कधीतरी. कोणत्या 3 जणांना बॅगमध्ये कॅरी करायला?
एक तर माझ्या ताईचा मुलगा चिकू, त्याला घेऊन मी फिरू शकते. माझी बेस्ट फ्रेंड सृष्टी आणि तिसरा माझा बेस्ट फ्रेंड आनंद. ह्या 3 लोकांना घेऊन फिरू शकते मी. बॅगमध्ये कोणती गोष्ट आहे ती तुला रिन्यू करायची? खूप सारे जे अननेसेसरी टिश्यू आहेत ते मला फेकायचे आहेत. खरं तर सगळंच खूप कामाच्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळं पाहिजे असतं मला, त्यामुळे नाही मी काढू शकत त्याच्या गोष्टी बाकीच्या. बॅगमध्ये कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या शिवाय तू राहू शकत नाही? माझा मेकअप पाऊच, मेकअप रिमूव्हर, पाण्याची बॉटल. सर्वात महागडी बॅग कितीची लास्ट? आत्ताच रिसेंटली मी स्वतःला बड्डे गिफ्ट म्हणून गिफ्ट केलेली आहे एक कोचची बॅग. त्याची मी प्राईस नाही सांगू शकत, कारण आईने जर बघितलं तर मला खूप फटके पडतील. त्यामुळे घरी ताईला वगैरे सगळ्यांना माहिती आहे, पण मी त्याची प्राईस नाही सांगणार. ती खूप महाग आहे, म्हणजे माझी ती ड्रीम बॅग होती कोचची, जी मी घेतलेली आहे. ह्या वर्षी फायनली स्वतःला गिफ्ट केलेली आहे ती. कोणत्या अभिनेत्रीसोबत बॅग स्वाईप करायला आवडेल? सृष्टी बाहेकर, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ती अभिनेत्री पण आहे. कारण की माझ्यात आणि तिच्या चॉईस बऱ्यापैकी सिमिलर आहेत आणि बऱ्याच गोष्टी मी तिला इन्फ्लुएन्स केल्यामुळे आता माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तिच्याकडे पण आहेत. त्यामुळे ते मला आवडेल तिची बॅग स्वॉप करायला. विजयाकडे टोटल किती बॅग्स आहेत? ह्यात तर म्हणजे आता ही तर नाही पकड मी. 1 2 काय ग 5 थांब आठवू दे मला. 1 2 3 4 5 8 बॅग्स आहेत. 8. तुझ्या बॅगला जर डिस्क्राईब करायचं 3 वर्ड्स मध्ये काय डिस्क्राईब? माझा संसार असं मी म्हणेन, कारण तो अख्खा संसार घेऊन मी सगळीकडे जात असते आणि त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. त्यामुळे ते सगळीकडे असतं माझ्यासोबत. 3 वर्ड नाही 2 वर्डमध्ये सांगितलं. माझा 3 वर्ड. थँक्यू सई. हा माझा संसार. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या बॅगमध्ये काय काय आहे हे बघण्यात तुम्हाला फार इंटरेस्ट आला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा ही व्हिडिओ, शेअर करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मज्जा पिंकला.